श्रीमंत उच्च विद्यार्थ्यांचा आज जो आम्ही सत्कार ठेवलेला आहे तो दलित खासदार सर्व लक्ष्मण खोडकर यांच्यातर्फे त्या प्रोग्राममध्ये आम्ही दरवर्षी महामानवांची पुस्तकं आम्ही वाटप करतो. त्या महामानवाची पुस्तकं वाटप करण्यामध्ये उद्देश एकच आहे की त्यांनी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची महामानवाची तथागत गौतम बुद्धांची फिलॉसॉफी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून पुढील जीवन हे सुखी कसं करता येईल याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी शिक्षण घेत असताना काही मंडळी जे आपण स्पेसिफिकली जर नाव घेतलं तर RSS मंडळी हे आपल्या विद्यार्थ्यासाठी हे रोडे निर्माण करत आहे. तर विद्यार्थ्यांनी हे रोडे कसे दूर करता येईल याचा प्रयत्न करणं जरुरी आहे. बाबासाहेब शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांना सुद्धा ह्याच पद्धतीनं परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु बाबासाहेब हे बाबासाहेब होते. बाबासाहेब त्यांना जेव्हा कळलं की इथली परिस्थिती आपल्याला सुनिश्चित नाही, म्हणून बाबासाहेबांनी नेहमीसाठी प्रयत्न केले की फॉरेनला जाऊन आपण शिक्षण घ्यावं. आणि म्हणून बाबासाहेब फॉरेनला गेले असताना एका ठिकाणी बाबासाहेब बोलले, मी जर फॉरेनला जाऊन जर शिक्षण घेतलं नसतं तर इथल्या प्रस्थापितांनी मला इतकं पुढे येऊ दिलं नसतं. तर हेच वाक्य जर आपल्या मुलांनी जर आत्मसात केलं तर आपण फार काही पुढे जाऊ शकतो आणि परिस्थितीचा जो सामना करायचा तो करायचा. बाबासाहेबांना शाळेमध्ये बसू दिलं नाही, बाबासाहेबांना पुस्तकं मिळू दिले नाही, बाबासाहेबांना पाणी येऊ दिलं नाही. अशाही ऑड परिस्थितीमध्ये बाबासाहेब ह्या जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज आलेले आहे. तर सिम्बॉल ऑफ नॉलेज येण्यामागे त्यांचा स्वतःचा जो मोठा त्याग होता तो त्याग हा आपण नाकारू शकत नाही. आणि त्याच त्यागाची किंमत करून आपण सुद्धा बाबासाहेबांच्या पावलात पाय ठेवलं पाहिजे. आणि 18 तास बाबासाहेब जेव्हा अभ्यास करत होते त्या 18 तास अभ्यास करून सर्वांनी बाबासाहेबांचा आदर्श समोर घेऊन आपण आपल्या जीवनाचा एक सुनियोजित जो मार्ग आहे तो मार्ग अवलंबून करावा, हेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना माझे मार्गदर्शन राहील. या सामाजिक संघटनेच्या वतीने आणि आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट SR बोजडे सर, डॉक्टर सोनवणे, भारतीय दलित पॅनथरचे जिल्हा अध्यक्ष, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, शहराचे महिला, या सर्वांच्या वतीनं 2025-26 या वर्षाच्या मध्ये जे काही विद्यार्थी 10वी आणि 12वीमध्ये पास झाले, भविष्यात त्यांना चांगला अभ्यास करावा, अभ्यासाची गोडी लागावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्या माध्यमातून प्रत्येक वर्षामध्ये भारतीय दलित पॅनथर सामाजिक संघटना त्यांना उत्तेजन देत असते. त्यांचा सत्कार सन्मान पत्र देऊन बाबासाहेबांचे, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांचे, सावित्रीबाई फुल्यांचे पुस्तक देऊन त्यांचं सन्मान करत असतो. त्यांना शिकावं, मोठं व्हावं, डॉक्टर, इंजिनियर व्हावं, IAS व्हावं, या देशाची खऱ्या अर्थानं जी काही राजधानी आहे ती त्यांनी चालवावी, अशा सर्व विद्यार्थ्यांना भारतीय दलित पॅनथर सामाजिक संघटनेच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांना आपल्या जीवनामध्ये प्रगती करावी, परत एकदा त्यांना शुभेच्छा देऊन आज आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या ठिकाणी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि या विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वांचं शब्दसुमनानं स्वागत करतो. विशेष म्हणजे राजकुमार कांबळे आणि त्यांचे सहकारी यांना या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं संयोजन चांगल्या पद्धतीनं केलं. यावेळेस त्यांचंही या सामाजिक संघटनेच्या वतीनं मी असं शब्दसुमनानं त्यांचं स्वागत करतो.
उपस्थितांचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं जी चांगली प्रसिद्धी मिळावी या अनुषंगानं सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण या गुणवंत विद्यार्थ्यांच्या बाबतीत चांगलं निभावं, त्यांना गोडी लागावी या शिक्षणाची अभ्यासाची आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं देखील या ठिकाणी मी शब्दरूपानं असं परत एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विद्यार्थ्यांचा आज सन्मान सत्कार सर्टिफिकेट आणि पुस्तके देण्यात करण्यात आला. यामध्ये ॲडव्होकेट बोदोडे सर यांनी हा सक्रिय सहभाग घेऊन प्रमुख भूमिका केली होती. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत हे नीतिमत्तेचं शिलाचं शिक्षण दिलं पाहिजे आणि इथे जे पुस्तकं वितरण करण्यात आलेले आहे त्यामध्ये पवित्र विद्वान गुणवान आणि अत्यंत ऐतिहासिक असे महापुरुष यांच्या जीवनचरित्राला वाटप करण्यात आलं. कारण त्यांचं सील हे निष्कलंक होतं, निर्मळ होतं, पवित्र होतं, म्हणून ते एवढी मोठी झेप घेऊ शकले. म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शिलाचं शिक्षणसुद्धा शिलाचं आचरणसुद्धा चांगलं करता यावं म्हणून या ठिकाणी पुस्तकं आणि सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ हार आणि गुच्छ देण्यात आलेले आहे. सुप्त गुणांचा विकास हा क्रमाक्रमानं होतो. प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता ही अत्यंत महान आहे, तेजस्वी आहे व तिच्यामध्ये अनेक ज्ञानाचे बीज हे दबलेले आहे. ते जसे जसे फुलत राहतील तसा प्रत्येक विद्यार्थी हा अत्यंत बुद्धिमान व हुशार होऊ शकतो. म्हणून या माध्यमातून त्यांच्या सुप्त गुणाला एक चांगली प्रेरणा मिळते आणि त्यांचे जे दबलेले गुण आहेत, जे सुप्त आहेत, ते असे उमलत प्रगल्भ होतील, विशाल होतील आणि ते आपल्या पायावर उभे राहतील. म्हणून अशा सार्वजनिक प्रोग्राममध्ये ॲडव्होकेट सर बोदोडे सरांनी हे जे काम हाती घेतलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाचा, बौद्धिक गुणाचा, नैतिक गुणाचा, आध्यात्मिक गुणाचा, शैक्षणिक गुणाचा चांगल्या प्रकारचा विकास व्हावा आणि विद्यार्थी आपल्या पायावर उभा राहावा आणि तो मोठ्या पदावर जावा. ही सामाजिक सेवा आहे, शैक्षणिक सेवा आहे आणि फार मोठी महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाला जर किंमत मिळवायची असेल, माणसाचं जर मूल्य ठेवायचं असेल तर शिक्षण घेणं आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय मनुष्याला किंमत मिळूच शकत नाही आणि म्हणून शिक्षण हे असं हत्यार आहे. त्या हत्याराच्या द्वारे प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थिनी हे आपल्या उच्च पदावर, उच्च ज्ञानावर, उच्च प्रज्ञेवरती जाऊन या जगाला प्रभावित करू शकते, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभावित करू शकते. म्हणून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वर्गांनी आपल्या शिक्षणाचं ध्येय हा पूर्ण करावं आणि शिक्षणासोबत आपण शिलाला जास्त महत्त्व द्यावं. कारण काही ठिकाणी लोक शिक्षण घेतात, मोठं MSc करतात, PhD करतात, इंजिनिअरिंग करतात, डॉक्टरेट करतात, परंतु शील पाळण्यामध्ये ते कधी कधी कमी पडतात. म्हणून हे जे पुस्तकं वाटण्याचा जो उपक्रम आहे हे महापुरुषांचं जीवनचरित्र, महापुरुषांची ऑटोबायोग्राफी लोकांच्या वाचण्यात यावी की या महापुरुषांनी, भगवान बुद्धांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीमाई फुलेंनी आणि राजश्री शाहू, संत गाडगे महाराजांनी, संत कबीर महाराजांनी आणि शिवाजी महाराजांनी, त्याशिवाय जिजा आई तर्फे